ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पंतप्रधान मोदी आज दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबतची घोषणा करतील। तर अखेर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। म्हणजेच की तुमचा पीएम किसान योजनेचा 23 हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, येत्या 2-4 दिवसामध्ये हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तारीख सुद्धा निघून आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका। पण शेतकरी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला काही नियम जे आहेत ते सरकारने फॉलो करायला सांगितलेले आहेत, म्हणजेच पूर्ण करायला सांगितलेले आहेत। जर ते नियम तुम्ही पूर्ण केलेले नसतील तर तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्यामधून वगळून जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे सांगतोय व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचंय, कुठेही स्किप करायचं नाहीये। स्किप केल्यानंतर तुमचा हप्ता देखील स्किप होऊ शकतो। शेवटपर्यंत बघत चालायचे। नियम पाहणार आहोत, तारीख सुद्धा पाहणार आहोत, कोणत्या दिवशी कोणत्या टाइमाला तुमचा हप्ता पडणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याआधी चल शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या ह्याच चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23 हप्ता जून महिन्यात जमा होणार असे म्हटलेच जात होते, पण आता नवीन अपडेट समोर आलेली आहे। त्यानुसार या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। कोणत्या महिन्यात जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, चला जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। या योजनेतील 23 हप्ता जून महिन्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता। मात्र 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी दौऱ्यावर असताना 22 हप्ता जमा केला होता। त्यावेळी देशभरातील 9.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेली होती। आता पुढील हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे। म्हणजेच 22 हप्ता पण देण्यात आलेला होता लवकरात लवकर, आणि आता 23 हप्ता पण लवकरात लवकर देण्यात येणार आहे। काय मोठी अपडेट आहे, चला आपण आता 1 सेकंदामध्ये जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6000 रुपये 3 टप्प्यात जमा करण्यात येतात। आतापर्यंत आकडेवारीनुसार पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै या दरम्यान जमा होतो। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात दुसरा हप्ता जमा करण्यात येतो। तर डिसेंबर ते मार्च महिन्यात तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्टपणे जमा करण्यात येतो। मात्र 22 हप्ता मार्च 2026 मध्ये आता जमा करण्यात आलेले आहे। त्यामुळे 23 हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने याविषयीची कोणतीही अधिकृत अद्याप माहिती जाहीर केलेली नाहीये। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अफवावर विश्वास ठेवायचा नाहीये। आपल्याला आता असं सांगण्यात येत आहे की जून किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ह्या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यात डायरेक्टपणे होणार आहे। म्हणूनच अफवावर विश्वास ठेवायचा नाही। आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा हप्ता येईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे खरी अपडेट सांगितली जाईल। त्यामुळेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण असे उत्तम आणि खरे व्हिडिओ बनवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की सरकारने कोणते असे नियम सांगितलेले आहेत तर बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्यात जमा होईल। लाभार्थ्यांच्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा होतील। या योजनेच्या याद्यात नाव आहे की नाही हे घर बसल्या सुद्धा तपासता येते। शेतकरी मित्रांनो, यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अगोदर पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे। साईटवर कॉर्नर हा पर्याय असतो, त्याला निवडायचे आहे। लाभार्थ्यांच्या यादीत नाव तुमचे तपासायचे असेल तर आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकायचा आहे आणि गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। पेमेंट स्टेटसवर जाऊन तुमचे ऑप्शन क्लिक करायचे आहे। त्यावरच तुम्हाला तुमचे स्थिती म्हणजे तुमचे यादीत नाव असेल ते चेक करण्यात येईल। शेतकरी मित्रांनो, सरकारने फक्त एवढेच नियम तुम्हाला सांगितलेले आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारीख सुद्धा जाणून घेतलेली आहे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खरी अपडेट जाणून घेणार आहोत। त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।